नमस्कार. न्यूज पोलीस रिपोर्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रामधील पालघर जिल्ह्यात 18 मेला सोमवारी संध्याकाळी हृदय हेळावून टाकणारी दुर्घटना घडली. घरात साखरपुड्याचा आनंद होता. नातेवाईक, महिला, लहान मुले सगळे आनंदाने सजून कार्यक्रमासाठी निघाले होते. वाहनात हशा, गाणी आणि उत्साहाचे वातावरण होते. मात्र काही क्षणातच नियतीने क्रूर घाला घातला आणि आनंदाचा तो प्रवास मृत्यूच्या दरीत कोसळला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी गावाजवळील खडकीपाडा परिसरात आयशर टेम्पो, ट्रेलर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अपघात नेमका कसा घडला? प्राथमिक माहितीनुसार डहाणू तालुक्यातील बापूगाव येथून साखरपुड्यासाठी निघालेला आयशर टेम्पो MH48 DC 7474 मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर चुकीच्या दिशेने जात होता. धानिवरी गावाजवळ पोहोचता समोरून येणाऱ्या ट्रेलरने NL 01 AC 9118 नियंत्रण गमावले. ट्रेलरच्या कंटेनर बॉक्सने आयशर टेम्पोच्या डाव्या बाजूस जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की टेम्पोचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात एक दुचाकीही चिरडली गेली. त्या दुचाकीचा क्रमांक MH 04 EM 8425 असा आहे. घटनास्थळी काही क्षणातच आक्रोश, रक्ताचा सडा आणि तुटलेल्या वाहनांचे भयावह दृश्य निर्माण झाले. अनेक प्रवासी वाहनात अडकून पडले होते. स्थानिक नागरिकांनी जीवाची पर्वा न करता मदत कार्य सुरू केले. मदत कार्य युद्धपातळीवर. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केला. 14 जखमींना डहाणू येथील वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सेलवास आणि गुजरातमधील रुग्णालयात हलवण्यात आले. इतर जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा समन्वयाने काम करत आहे. पालकमंत्री गणेश नाईक यांची रुग्णालयाला भेट. या घटनेनंतर गणेश नाईक यांनी वेदांत रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी डॉक्टरांकडून उपचाराची माहिती घेत जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी खासदार हेमंत सवरा, मनोज रांडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री गणेश नाईक यांनी मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच सर्व जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च शासन उचलणार असल्याचे स्पष्ट केले. बाब अशी आहे की हा हायवे अतिशय रहदारीचा आहे. एकूणच त्याला अवेअरनेस, लोकांना जशी नियमाची, कायद्याची माहिती देण्याची अधिक गरज आहे. कुठेतरी थोडं जास्त अंतर चालावं लागेल म्हणून शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न केला आणि हा अपघात झाला. दुर्दैव अपघात. ऑन द स्पॉट 11 लोक गेले, नंतर आता 2 गेले. अन्य जे सुद्धा ट्रीटमेंट घेत आहेत त्यांच्याविषयी सुद्धा मनात शंका झाली. वेदांत मेडिकल कॉलेजचे प्रमुख डॉक्टर माने यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ट्रीटमेंट चालू ठेवलेली. माननीय खासदार सावरा, जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, ज्यांच्याकडे जबाबदारी कलेक्टर आणि CEO म्हणून आहे, त्या रानडे साहेब, SP यतीन देशमुखजी आणि अन्य सर्व यंत्रणा, शासकीय यंत्रणा अतिशय आपलेपणाच्या भावनेतून त्या ठिकाणी सक्रिय झालेली आहे. आता 13 बॉड्यांचे पोस्टमॉर्टम करण्याकरता जिल्ह्यातल्या इतर हॉस्पिटलमधले डॉक्टर सुद्धा आलेले आहेत. खरं म्हणजे भयावह परिस्थिती.
ज्यांचे चेहरे बघितले, लहान मुलं, लहान मुली, म्हणजे माणसं जन्मता निसर्गरित्या मेलेली काही वाटत नाही, परंतु अशा प्रकारे अपघाताने गेल्यानंतर त्यातनाच होतं. शासकीय काही मदत जे मृत माननीय आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत जाहीर केलेली आहे. आता हे जे जखमी आहेत त्यांचा शेवटपर्यंत खर्च सरकार करेल आणि हे बरे झाल्यानंतर सुद्धा त्यांची देखभाल शासनाच्या वतीने केली जाईल. मृतांची नावे: सुरेश रत्ना लाखत, पांडू गणपत लाखत, काळू गोविंद लाखत, सुनील अर्जुन दांडेकर, चिमा गोविंद कुऱ्हाडा, नमिता विठ्ठल दांडेकर, सारिका संतोष लाखत, आयुष सीताराम लाखत, सागर नामदेव शेंडे, वंदरा शिवराम वळवी, सलोनी शिवराम वळवी, अजय अहाडी, रियांशी संतोष लाखत ही आहेत. पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन चुकीच्या दिशेने जात होते, तसे ट्रेलरचा वेगही जास्त असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास मुंबई अहमदाबाद हायवेवर धानिवरी या गावाच्या जवळ मुंबई वाहिनीच्या ठिकाणी एक धानिवरी या गावचा वराडाचा एक टेम्पो, त्यामध्ये 40 लोकांच्या आसपास एक वराड होतं आणि त्यांना समोरून येणाऱ्या एका हेवी कंटेनरने त्यांना समोरासमोर धडक झाली आणि त्यामध्ये आतापर्यंत एकूण 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. घटनास्थळी त्वरित कासा पोलीस स्टेशन चा स्टाफ, तसेच आपले HSPचा स्टाफ आणि सर्व जिल्हा प्रशासन यंत्रणा जागेवर पोहोचून सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय कासा तसेच वेदांत कॉलेज धुंदलवाडी या ठिकाणी त्यांना शिफ्ट करण्यात आलेलं आहे. अजूनही 20च्या आसपास जखमींवर उपजिल्हा रुग्णालय कासा व धुंदलवाडी हॉस्पिटल, वेदांत हॉस्पिटल धुंदलवाडी येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ट्रॅफिक सुरळीत सुरू आहे आणि पुढील कारवाई पालघर पोलिसांद्वारे करण्यात येतात. मृतांचा आकडा वाढण्याची याच्यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि तरी मृतांवर जे जखमी आहेत त्यांच्यावर चांगला उपचार किंवा त्यांना चांगला उपचार मिळेल यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करते. प्रथमदर्शनी अशी माहिती की जी काही वराडाचा जो काही टेम्पो होता त्यामध्ये हे रॉंग साईडने चाललेले असल्यामुळे प्रथमदर्शनी तर अपघाताचं कारण ते दिसतंय की त्यांनी 1 किलोमीटर समोरून U-टर्न मारून आपल्या गावाकडे वळण्यासाठी त्यांना रेग्युलर रस्ता असताना त्यांनी शॉर्टकट म्हणून थोडासा U-टर्न वाचवायच्या दरम्यान त्यांनी रॉंग साईडने घेतल्यामुळे त्यातून कुठेतरी हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय, पण तपासामध्ये पुढील बाबी समोर येतील. शेवटी एक वेदनादायी वास्तव. काही वेळापूर्वीच्या वाहनात आनंद, हशा आणि साखरपुड्याची स्वप्न होती. त्याच वाहनातून काही क्षणात मृतदेह बाहेर काढावे लागले. एका चुकीच्या निर्णयाने अनेक कुटुंबांचे आयुष्य कायमचे उद्ध्वस्त झाले. रस्त्यावरचा निष्काळजीपणा आणि वेगाचा हव्यास किती भयानक ठरू शकतो याचे हे काळीज पिलटून टाकणारे उदाहरण आहे. आनंदासाठी निघालेला प्रवास अखेर अश्रू, वेदना आणि कायमच्या आठवणी मागे ठेवून संपला. खूप दुर्दैवी अशी घटना या मुंबई अहमदाबाद रोडवर झालेली आहे. साखरपुड्याला जे वराड येत होतं त्यांचा भीषण अपघात कंटेनर आणि टेम्पो यांच्यामध्ये झालेला आहे. आता मी कासा आरेस्टला जाऊन आलो. साधारणतः 11 हे दुर्दैवी मृत झालेले आहेत आणि साधारणतः 16 जण जखमी अवस्थेतील धुंदवाडी या हॉस्पिटलला ट्रान्सफर केले गेले. तिथे त्यांची ट्रीटमेंट सुरू झालेली आहे. या घटनेची माहिती मिळताच मी आमचे जिल्हाध्यक्ष आम्ही स्वतः इथं आलोय, त्याची पाहणी करतोय आणि त्वरित उपाययोजना कशा होतील त्याचा आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय. तिथे माननीय सुप्रिंटेंडेंट पोलीस देशमुख साहेब सुद्धा आलेले आहेत. ज्या रुग्णांना धुंदलवाडी हॉस्पिटलला पाठवलेलं आहे त्यांना सुद्धा ट्रीटमेंट सुरू झालेली आहे. याची लागलीच सूचना हे माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिली गेलेली आहे. माननीय पालकमंत्री साहेब यांना सुद्धा दिले गेलेले आहे. ते स्वतः इथे यायला निघालेले आहेत आणि प्रदेशाध्यक्ष आमदार
माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांना सुद्धा सूचना दिली गेलेली आहे. त्यामुळे त्वरित सगळी यंत्रणा ही प्रशासन हे कामाला लागलेलं आहे आणि जे जखमी झालेत किंवा जे मयत झालेत त्यांना तातडीची चांगली अशी मदत सरकारतर्फे मिळावी यासाठी आम्ही पालकमंत्र्यांकडे आग्रह धरणार आहोत. अर्थात आल्यानंतर आढावा घेऊन ते पुढची सूचना देत. हा टेम्पो खरं तर आउट साईडने येत होता आणि दुसरा विषय असा आहे की हे व्हाईट टॅपिंग केलं त्याच्या बाजूला जो साईड पट्टी पाहिजे ती कुठेच नाहीये. त्याच्यामुळे वारंवार असे अपघात घडत आहेत अशी माहिती स्थानिकांनी दिली. जे ठेकेदार आहेत या महामार्गाचं काम करत होते त्यांना कुठेतरी पाठीशी घातलं जात आहे आरोप. नाही, या निमित्ताने या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल, रोडची सुद्धा चौकशी होईल. जिथे साईड पट्टी केली गेलेली नाही, जे आवश्यक ज्या नियमानुसार हायवेच्या नियमानुसार जे व्हायला पाहिजे काम ते झाले नसेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि जर या प्रकरणामुळे जर अशा प्रकारचे अपघात होत असतील तर ते टाळता येण्यासाठी काय उपाययोजना करावी लागेल यासाठी सुद्धा नॅशनल हायवे ऑथॉरिटीसाठी आम्ही बोलणार आहोत. आणि असे जे अपघात आहेत हे होऊ नये यासाठी दक्षता ही घेतली गेली पाहिजे. पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू तालुक्यात धानवरे या गावी आज एका लग्नाच्या वराड जात असताना आयसर टेम्पोला एका कंटेनरमध्ये धडक दिल्यामुळे खूप मोठा भीषण अपघात त्या ठिकाणी झालेला आहे. मी या भागाचा प्रतिनिधी म्हणून घटनास्थळी गेलो. त्या ठिकाणी मी पाहणी केली. तिथले ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाकडून जी काही माहिती मिळाली की साधारणतः जवळपास 12 लोकांचा मृत्यू आतापर्यंत झालेला आहे आणि 20 ते 22 हे अतिशय गंभीर त्यांची परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढेल अशी शक्यता आपण प्रार्थना करतो देवाला की असं होऊ नये. परंतु हा जो अपघात आजपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये एवढा मोठ्या प्रकारचा अपघात झालेला नव्हता. आणि खरं म्हणजे जवळच हा गाव होता, त्या गावातूनच हा वराड जात असताना हा मोठा अपघात झाला. मी या ठिकाणी 5-6 ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात चालू आहे. ते सर्व डेड बॉडी पाहिलं. खूपच भयानक परिस्थिती झालेली आहे. आणि तर मृतांसाठी काही सरकारकडे मागणी करत नाही. सरकारला मी मागणी अशी करेन की त्यांची जी कुटुंब आहे त्या कुटुंबाला आता खरं म्हणजे मागणी करणे योग्य नाही. जीव गेलेला आहे, प्राण गेलेला आहे. परंतु त्या कुटुंबातला एक प्रमुख एक आधार गेलेला आहे. म्हणून त्या कुटुंबाला महाराष्ट्र सरकारने चांगले अर्थसहाय्य करावं अशा प्रकारची मागणी करणार ते पुढेही करूया. आणि त्यांना जोपर्यंत आर्थिक सहाय्य मिळत नाही सरकारकडून तोपर्यंत पाठपुरावा त्यांना मिळत. सर या महामार्गावरती अनेक अपघात खरं म्हणजे NHAIचा निष्काळजीपणा आहे, यांचा बेजबाबदारपणा आहे. गेल्या 4 वर्षापासून हा मुंबई अहमदाबाद हायवे हा काँक्रिटीकरण सुरू आहे. त्यावेळेससुद्धा या दरम्यानच्या 3-4 वर्षामध्ये खूपच या ठिकाणी अपघात झालेले आहेत. मृत्यूंची संख्या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. हा प्रश्न सरकारच्या NHAIच्या लक्षात आणून दिल्यावर सुद्धा त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. आज केवळ आणि केवळ NHAIच्या बेजबाबदारीपणामुळे हा झालेला आहे. आणि NHAI जी ऑथॉरिटी यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.